विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरला अशी एक चूक आपण करतो की ज्यामुळे अभ्यास करून सुद्धा आपला फर्स्ट इयरचा विषय कायम बॅकलॉग राहतो. मित्रांनो, ती कुठली चूक आहे आणि ती कशी सुधारवायची एका उदाहरणासोबत तुम्हाला समजून सांगतो. पुढच्या 2 मिनिटात जी गोष्ट मी सांगणार आहे काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आता इथपासनं कधी पण फर्स्ट इयरचा तुम्ही पेपर द्याल तर तो तुमचा बॅक राहणार नाही. फर्स्ट इयरचा पेपर दिला की त्यावेळी तो तुमचा लास्ट अटेम्प्ट असेल, पेपर क्लिअर होणारच. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे एक साधी म्हण आहे की फर्स्ट इयर झालं म्हणजे 50% इंजिनिअरिंग झाली. सो फर्स्ट इयरला एवढं महत्व का दिलं जातं? कारण फर्स्ट इयर बाकी 3 वर्षांपेक्षा फर्स्ट इयर जास्त टफ आहे, म्हणून त्याला 50% इंजिनिअरिंग आपण म्हणतो. पण खरंच एवढं टफ आहे का? तर मित्रांनो, जर सिस्टमॅटिकली आणि समजून चांगल्या टीचरच्या गायडन्सनी फर्स्ट इयरचा अभ्यास केला तर आपण टॉप होतो. म्हणजे अवघड तर बिलकुल नाही, फक्त काही चुकीच्या गोष्टी टाळायच्या. मित्रांनो, मी एक उदाहरणावर तुम्हाला समजून सांगतो, त्यानंतर तुम्हाला कळून जाईल की मला काय म्हणायचं. बघा, समजा एक आपला मित्र आहे, त्याच्याशी आपण कायमस्वरूपी भेटतो, बोलतो आणि तुम्ही कुठे बाजारात फिरताय, तो तुम्हाला भेटला आणि मग तेव्हा तुम्ही म्हटले की चल उद्या आपल्याला इथे डोंगरावर फिरायला जायचंय. तो ऑब्व्हियसली तो येईल का? नाही, येईलच, कारण तो मित्र आहे, तुम्हाला ओळखतो, तुमची ओळख जान पहिचान आहे, बरोबर. पण आता दुसरी सिच्युएशन घेऊया. असा एखादा दुसरा तुमचा नातेवाईक आहे किंवा मित्र आहे, त्याला तुम्ही क्वचितच कधीतरी भेटले, जास्त नाही, आणि त्यावेळी तुम्ही त्याला विचारलं की चल आपण फिरायला जाऊ, आपण तासभर उद्याचा दिवस पूर्ण फिरायला जायचंय. तो तुम्हाला लगेच हो म्हणणार नाही, टाळाटाळ करेल, किंबहुना नाही पण म्हणेल. का? कारण त्याच्याशी ओळख नाहीये. बघा, मी काय म्हणतो, ओळख असेल तर ती व्यक्ती आपल्याला वेळ देते आणि ओळख नसेल तर ती व्यक्ती आपल्याला वेळ देत नाही. तुम्ही म्हणशाल सर याचा फर्स्ट इयरचा काय संबंध आहे? ना, सेम गोष्ट लागू होते आपल्या फर्स्ट इयरच्या अभ्यासासोबत. कारण अभ्यास हा 2 प्रकारे चालतो, एक अभ्यास आणि एक त्याच्यासोबतच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास. म्हणजे रेग्युलर अभ्यास आणि प्रश्नपत्रिकांचा अभ्यास हे दोघं सोबत करावे लागतात, लक्षात ठेवा. आणि आपण चूक काय करतो, आपण आता समजा सेमिस्टरच्या स्टार्टिंगला अभ्यास करतो आणि शेवटच्या 1 महिन्यापासून प्रश्नपत्रिका बघायला सुरुवात करतो. मग त्या प्रश्नपत्रिकेत तुमची ओळख किती दिवसांची होते? फक्त 1 महिन्याची. बाकी 3-4 महिने तुम्ही अभ्यास केले तो तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेला बघितलंही नाही. किंबहुना दुसरी सिच्युएशन अशी की काही मुलं पूर्ण युनिट करतात, जवळजवळ 15-1 दिवस एक युनिट संपायला जातो, मग प्रश्नपत्रिका घेतात त्या युनिटवरच्या, मग दुसरा युनिट झाला मग प्रश्नपत्रिका. म्हणजे तेव्हा पण त्या प्रश्नपत्रिकेची तुमची ओळख त्या युनिटच्या एंड नंतर म्हणजे 10-15 दिवसांच्या गॅपने होत जाते. म्हणजे ती पण क्लोज ओळख नसते. आणि ऑब्व्हियसली ज्या मित्राची क्लोज ओळख नसते तो म्हणेल तिथे तुमच्यासोबत डोळे झाकून येणारच नाही. तसंच आहे. म्हणून काय होतं की ओळख नसल्यामुळे ती प्रश्नपत्रिका जेव्हा पेपरला तुम्ही बसता तेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर घेता, डायरेक्ट टेन्शन येऊन जातं, डोळ्यासमोर अंधार येतो ना, असं वाटतं अरे आउट ऑफ सिलेबस आलं, मी तर वेगळं वाचलो होतं, वेगळं झालं, आता काय करायचं. हे का होतं? कारण अनोळखी मुलगा तुमच्यासोबत फिरायला येणार नाही, अनोळखी मुलगी फिरायला येणार नाही. तसंच आहे, ती प्रश्नपत्रिकेशी आपली ओळख थोडीच आपण ठेवल्यामुळे, शेवट ठेवल्यामुळे ती प्रश्नपत्रिका आपल्याला समजूच देत नाही तिच्यात काय आहे, आणि मग गडबड होते. प्रश्नपत्रिकाचा प्रॅक्टिस न झाल्यामुळे आपला बॅकलॉग राहतो. सो मित्रांनो, चूक हीच आहे की अभ्यास करताना रोज प्रश्नपत्रिका बघायची आहे. म्हणजे जो टॉपिक आज 1 तासात केला त्याच्यावर कुठले प्रश्न आले ते आजच प्रश्नपत्रिकेत बघायचे. इकडे अभ्यास, या साईडला प्रश्नपत्रिका, दोघं सोबत ठेवूनच फर्स्ट इयरचा पेपर काढायचा. उदाहरणार्थ समजा M1 आहे, M1 मधला पहिला युनिट, त्याच्यात समजा LMUT करता येतो, LMUT केला, LMUT 1-2 तासात सोडवले. LMUT वरचे कुठले प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले लगेच तो अभ्यास केल्या लगेच प्रश्नपत्रिका बघायची. म्हणजे दररोज प्रश्नपत्रिकेसोबत ओळख ठेवायची. आणि ज्या मित्राशी रोज ओळख असते तो कधी पण आपल्यासोबत कुठेही फिरायला मित्रमैत्रीण येऊ शकता. तसंच जेव्हा प्रश्नपत्रिका ती रोज 6 महिने आपण रोज बघतो, आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेची भीतीच निघून जाते, काहीच वाटत नाही. अरे आपल्याला उलटा पेपर हातात आलो, आपण हवी असतो, आपल्याला माहिती असतं पेपर काय येणार आहे. मागचे 4-5 पेपर आपण दररोज बघितलेला असता, कुठले प्रश्न येणार आहे, कुठला प्रश्न कुणाला आहे, कसा प्रश्न टिल्ट होणार आहे, सगळं तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे प्रश्नपत्रिका हातात आली की आपण आता ह्यावेळी ब्लँक होत नाही, कारण रोज पेपर बघितलाय आणि सगळ्यांच्या आधी आपण पेपर सोडवतो, किंबहुना आपण इतरांना पेपर दाखवू शकतो, एवढा आपण भारी बनून गेलेलो असतो. आणि तो पेपर दिला का तोच लास्ट अटेम्प्ट होतो, पेपर गॅरंटेड निघतो. सो मित्रांनो, हा फंडा आहे की अभ्यास करताना रोज प्रश्नपत्रिका रेफर करा, 4-5 रेफर करा.
19 पॅटर्न वाल्यांना फर्स्ट इयरच्या आता 5 एक पेपर भेटतील. 24 वाल्यांनी काय करा, मागचे 2 आणि 19 पॅटर्नच्याही प्रश्नपत्रिका रेफर करा, मागच्या 3 एक लेटेस्ट पेपर, कारण सिलेबस सेमच आहे. ओके यस. सो बस या पद्धतीने केलं, 5 पेपर रोज केले तर गॅरंटेड तुमचा तो फर्स्ट इयरचा विषय ज्यावेळी द्याल तो लास्ट अटेम्प्ट असेल. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण त्यांचा पण फर्स्ट इयर बॅक राहतोय, निघत नाहीये, आणि कमेंट करा. तसंच मित्रांनो, फर्स्ट इयरचा अभ्यास करताय ना, पर्पल हॅट आम्ही तुम्हाला कायम फर्स्ट इयर मध्ये इंजिनिअरिंग मध्ये बेस्ट इंजिनियर बनण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठी आम्ही रेकॉर्डेड लेक्चर असलेलं आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन बनवलंय, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, डाउनलोड करा, फ्री व्हिडिओ लेक्चर बघा. मराठीत आम्ही शिकवलंय. अभ्यासाला काय काय लागतं, व्हिडिओ लेक्चर्स लागतात, म्हणजे आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होतो. पुस्तक न बघण्यापेक्षा डायरेक्ट सिंपल नोट्स लागतात, त्या पण आम्ही दिल्या. व्हिडिओ लेक्चर मराठीत दिले, सिंपल नोट्स दिल्या, सॉल्व पेपर लागतात दिले, IMP क्वेश्चन लागतात दिले, स्ट्रॅटर्जी व्हिडिओ लागतात, पेपर पॅटर्न लागतो दिलंय. सगळं एवढं सगळं प्रत्येक कोर्स मध्ये दिलंय. एवढंच केलं तर का बरं पेपर बॅक होईल. जी स्ट्रॅटर्जी मी सांगितली ती फॉलो करा आणि बस आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरनं अभ्यास करा. या दोघांची संगत जर घातली ना मित्रांनो, तुम्ही कॉलेजमध्ये टॉप नाही तर डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये पण फर्स्ट येऊ शकता. एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स येईल, कारण कितीतरी पोरं जे आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरनं टॉपर होता, फर्स्ट इयरला पहिल्यापासून कोर्सेस घेऊन अभ्यास करता, कायम पहिल्यापासून टॉपर राहता, पुढे डिपार्टमेंटमध्ये सेकंड इयर थर्ड इयरला लास्ट इयर पर्यंत पण टॉप करतात, कारण ते पर्पल हॅट सोबत अभ्यास करतात. तो व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, अभ्यास आणि प्रश्नपत्रिका सोबत चालू द्यायचं. यस. सो नक्की आपण विषय क्लिअर करू. थँक्यू.